22 प्रतिज्ञा म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले 22 आदेश आहेत आणि बौद्ध लोकांनी हे 22 आदेशांचे पालन केलेच पाहिजे, तर ते बौद्ध हे 22 आदेश आहेत आणि हे समाजात रुजविलेच पाहिजे असं कदम म्हणाले। आणि बौद्ध लोकांनी हे 22 आदेशाचं पालन केलंच पाहिजे तरच तो बौद्ध। हे लक्षात घ्या, हे 22 आदेश आहेत, हे समाजात रुजले पाहिजे आणि या प्रत्येक आदेशावरती प्रत्येक बौद्धानं चाललं पाहिजे तरच या देशातला ब्राह्मणिझम संपणार आहे। लक्षात घ्या, त्याशिवाय शक्य नाहीये। जर असं असेल, अरे तो करतोय मग मी पण करतो, नाही चालत। तुमची लढाई जर का ब्राह्मणवादाच्या विरोधात आहे, नुसतं बोलण्यात आहे का? तुमची लढाई जर ब्राह्मणिझमच्या विरोधात आहे, मनुस्मृतीच्या विरोधात आहे, तर नुसतं आम्ही याच्या विरोधात आमची लढाई आहे असं बोलून चालणार आहे का? तर ही लढाई जिंकण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात की नाही? जिंकणार की नाही? कारण तुम्ही जिंकला तरच भारत बौद्धमय होईल आणि तुम्ही हारलात तर हा देश काय होईल? हिंदुस्थान होईल। हे लक्षात घ्या, कारण का क्रांती प्रतिक्रांतीचा हा लढा आहे। बाबासाहेब म्हणतात काय, हा लढा कसा आहे या देशाचा? हा क्रांती प्रतिक्रांतीचा लढा आहे। ते मी शेवटी सांगेलच तुम्हाला कसा आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जिंकायचंच आहे। बाबासाहेबांच्या संकल्पनेतला प्रबुद्ध भारत जर का निर्माण करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? जिंकायचंच आहे। आणि जिंकायचं असेल तर 22 प्रतिज्ञा ह्या अंमलात आणायच्याच आहे, तरच ब्राह्मणिझम तुम्ही या देशातून संपवू शकता, अदरवाईज नाहीये। 22 प्रतिज्ञा लाईटली घेऊ नका। 22 प्रतिज्ञा लाईटली घेण्याचं काम नाहीये। त्याच्यासाठी मी बाबासाहेबांची 2 स्टेटमेंट 22 प्रतिज्ञेच्या पाठीमागचे जर रिझन आहे बाबासाहेबांनी देण्याची, तर त्याची 2 स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 22 प्रतिज्ञा देण्याच्या पाठीमागची किती मोठी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांची होती। फार स्टडी बाबासाहेबांनी अख्ख्या जगातल्या बुद्धिझमचा करून भारतात बुद्धिझम कसा पेरला पाहिजे, तो कसा उगवेल, त्याची कशी चळवळ बनेल याचा बारकाईने विचार करून बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत। ते कुठं? पुस्तकात। मस्तकात कधी येतील? जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तुमच्या मस्तकात येईल आणि तेव्हा तुमच्या कृतीत येईल। पण पुस्तकं घ्यायची घरात ठेवायची, ते घरात ठेवतात ती एक गोष्ट वेगळी, पण काही लोक पुस्तकच घेत नाही। म्हणजे जे आमचे आदर्श बाबासाहेब आहेत, जगात एकमेव व्यक्ती आहे पुस्तकासाठी घर बांधणारा, पुस्तकांसाठी घर बांधणारा जगात एकमेव व्यक्ती आहे, तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर। आणि ते आमचे काय आहेत? प्रेरणास्थान आहे। मग आम्ही जर का त्यांचे अनुयायी असू तर नाही, पुरं घर नाही आम्हाला पुस्तकाने भरता येणार। 22 तरी पुस्तकं घेऊ शकतो की नाही खंड? अख्ख्या घरात आपल्या मोठी मोठी घरं आहेत ना, आता काही लोकांची तर मोठी मोठी बंगले आहेत, कितीतरी असे आहेत की नुसत्या लॉक केलेल्या रूम आहेत, मग त्यात आपण 22 फक्त पुस्तकं नाही घेऊ शकत? घेऊ शकतो, पण घ्यायला पाहिजे तशी मानसिकता जर समाजात नसेल तर प्रत्येक कार्यकर्त्याचं हे काम आहे की ही मानसिकता समाजामध्ये रुजली पाहिजे। आमची ही जी येणारी पिढी आहे तिच्यामध्ये ही मानसिकता रुजली पाहिजे, तरच चळवळीचं भविष्य आहे। अदरवाईज जे आहे ते स्पष्ट। कोणाला दुखेल म्हणून का आता गोंधळत बसण्याची वेळ ही नाहीये। ही क्रांतिकारी चळवळ आहे आणि क्रांतिकारी चळवळ क्रांतिकारकच चालवतात आणि म्हणून या चळवळीला क्रांतिकारकांची गरज आहे। तशा पद्धतीची पेरणी आज आपल्याला सगळ्यांना करावी लागेल। म्हणून ही 22 प्रतिज्ञा ज्या आहेत तर त्याच्या देण्याच्या पाठीमागचे बाबासाहेबांचे 2 स्टेटमेंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। पहिलं स्टेटमेंट जे आहे खंड 18 भाग 3 433 पेज वरती आहे।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस, व्हॅल्यूम 18, पार्ट 3, पेज नंबर 433. याच्यावरती बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, येथे संस्कृतीचे 2 प्रवाह सुरू आहेत. काय म्हणतात? येथे संस्कृतीचे 2 प्रवाह सुरू आहेत. संस्कृतीचे म्हणजे कोणत्या संस्कृतीचे 2 प्रवाह आहेत? एक आहे वैदिक संस्कृती, तिलाच नंतर ब्राह्मणी संस्कृती म्हणतात. आणि दुसरी जी संस्कृती आहे ज्याला वैदिक संस्कृती असं म्हटलं गेलं, आणि तीच संस्कृतीचं स्थित्यंतर होत पहिल्यांदा वैदिक संस्कृती, त्याचं स्थित्यंतर झालं ब्राह्मणी संस्कृती, आणि त्याचं स्थित्यंतर आता कशामध्ये झालेलं आहे? हिंदू संस्कृती. हे खरं आहे, ते बाबासाहेबांनी स्थित्यंतर सांगितलेले आहे. आणि दुसरा प्रवाह आहे बुद्ध धम्माचा, म्हणजे बुद्ध धम्मावर आधारित असणाऱ्या संस्कृतीचा, ज्याला इतिहासात श्रमण संस्कृती असं म्हटलं गेलेलं आहे. हे 22 प्रतिज्ञा म्हणजे काय आहे? ही नाली आहे घाण बाजूला काढण्याचं, म्हणजे घाण बाजूला काढण्याने स्वच्छ पाणी शाबून ठेवण्याची काय आहे? ही नाली आहे, लक्षात ठेवा. ही तोटी आहे. ही साधी आहे का बाब? ही साधी बाब नाहीये. आपण एकदम लाईटली आपण घेतो, एकदम लाईट. म्हणजे बुद्धिझमला प्युअर ठेवण्यासाठी, म्हणजे बुद्धिझमचं जे ओरिजिनल अस्तित्व जे आहे, आज काय झालेलं आहे? ते बरबटलेलं आहे, ते भेसळयुक्त झालेलं आहे. बौद्ध धर्माची संस्कृती आज भारतातच नव्हे तर जगात भेसळयुक्त प्रमाणात आजही चालू आहे. म्हणून तर बाबासाहेब आंबेडकरांनी तिचं जे ओरिजिनल स्वरूप जे आहे, ते ओरिजिनल स्वरूप इस्टॅब्लिश करण्यासाठी हे अनेक गोष्टी ज्या नव्यानं आधुनिक काळामध्ये ज्या मांडलेल्या आहेत, त्या खऱ्या अर्थानं त्याचा प्रचार प्रसार गेल्या 60-70 वर्षात झाला असता तर आज खऱ्या अर्थानं बौद्ध समाज त्याच्या ओरिजिनल स्थितीमध्ये आज आपल्याला दिसला असता. पण आज आपल्याला म्हणता येईल का बौद्ध समाज एकदम ओरिजिनल आहे? नाही, बरोबर आहे. आपणच म्हणणार नाही का? आपल्याला समोर दिसतंय ना चित्र, त्याच्यामुळे आपण म्हणणार नाही ओरिजिनल, पण आम्हाला ओरिजिनल. आणि म्हणून 22 प्रतिज्ञा देण्याच्या पाठीमागचं एक कारण कुठलं? बौद्ध धर्माचं ओरिजिनल, त्याला काय म्हणायचं, टिकवून ठेवणं स्वरूप. बौद्ध धर्माचं ओरिजिनल स्वरूप टिकवून ठेवणं हे पहिलं कारण 22 प्रतिज्ञा देण्याच्या पाठीमागचं. आणि दुसरं कारण, आता मी इथं लिहायला माझा खूप वेळ जाईल, तुम्ही लिहून ठेवा. 22 प्रतिज्ञा देण्या पाठीमागं पहिलं कारण काय आहे? की बौद्ध धर्माची ओरिजिनॅलिटी, म्हणजे ओरिजिनल स्वरूप, शुद्ध स्वरूप त्याला म्हणूया आपण मराठीत. शुद्ध मूळ स्वरूप म्हणा, हरकत नाही. मूळ स्वरूप म्हणण्यापेक्षा शुद्ध स्वरूप म्हणा, कारण मूळ स्वरूपामध्येच भेसळ झालेली आहे, त्याच्यामुळे ते अशुद्ध झालेलं आहे. आणि म्हणून बौद्ध धर्माचं शुद्ध स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा, हे पहिलं रिझन बाबासाहेबांचं आहे की बौद्ध धर्माचं शुद्ध स्वरूप टिकवून ठेवणं. की आवर बुद्ध धर्मा इज अ न्यू बुद्ध धर्मा. काय नवीन आहे हे मला इथून मला प्रेरणा मिळाली की काय नवीन बाबासाहेबांनी दिलेला. मग त्याच्यासाठी मला 2500 वर्षाची बुद्धिझमची चळवळ तपासावी लागली, अभ्यासावी लागली. आणि मग आधुनिक भारतामध्ये बुद्धिझमची चळवळ बाबासाहेबांना कशी मांडायची होती याचं गणित आपल्याला ते आपल्याला समजतं. तर या व्हॅल्यूम 18 पार्ट 3 470 पेजवरती बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धांच्या संघटनेत, लिहून घ्या, बुद्धांच्या संघटनेत काही त्रुटी राहिल्या. बुद्धांचा भिक्खू संघ होता, माहित आहे का सगळ्यांना? आणि भिक्खू संघाचं काम काय होतं? धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं. आणि या भिक्खू संघाला बाबासाहेबांनी मिलिटंट ऑर्गनायझेशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे भिक्खूंना आमच्या काय म्हटलं बाबासाहेबांनी? सैनिक. काय म्हटलं? सैनिक. का? कारण हा लढा आहे.
हे युद्ध आहे. युद्धात कोण लढतं? मग त्यावेळेला कोण लढत होतं? हे आमचे भिक्खू लढत होते. म्हणून बाबासाहेबांनी भिक्खूंच्या संघटनेला मिलिटंट ऑर्गनायझेशन असा शब्द वापरला. तर बाबासाहेब म्हणतात की बुद्धांच्या संघटनेत काही त्रुटी राहिल्या, काही छिद्रे राहिली, लिहून घ्या, काही छिद्रे राहिली, काही त्रुटी राहिल्या, म्हणून त्या छिद्रांद्वारे बाहेरील पाणी आत येऊन बौद्ध धर्माचा प्रवाह थोडा दूषित झाला. कशामुळे झाला? भिक्खू संघटनेत काही त्रुटी होती. आता मी त्या धर्माची डागडुजी करून ती छिद्रे बुजवणार आहे. बाबासाहेब काय म्हणतात की झालं, छिद्र होती, तुमच्या होत्या, म्हणून बाहेरील घाण पाणी आतमध्ये आलं आणि म्हणून बौद्ध धर्माचा प्रवाह दूषित झाला. पण आता मी मात्र काय करणार आहे, त्याची डागडुजी करून ती छिद्र बुजवणार आहे. याच्यातून काय संदेश बाबासाहेबांचा जातो? छिद्र बुजवले तर बाहेरचं पाणी आत येईल का? आणि ज्या त्रुट्या राहिल्या होत्या त्या जर का संपवल्या तर संपलं. मग ते छिद्र बुजवण्यासाठी काय केलं बाबासाहेबांनी? हे जर का तंतोतंत अंमलात आलं असतं तर ना छिद्र राहिली असती ना त्रुटी राहिली असती, है की नाही? पण हे तंतोतंत अंमलात आम्ही आणलं नाही, म्हणून आजही आमच्या मनात, आमच्या घरात, आमच्या समाजात मनुवादी संस्कृतीचे सण, संस्कृती, जत्रा, क्षेत्रा, देव, धर्म, कर्मकांड सगळं चालू आहे की नाही? कशामुळं? केवळ म्हणजे याचा अर्थ हे दूषित पाणी बाहेरून आवडे आतमध्ये आलेलं आहे आणि आम्ही तेच काय करतोय, तिथं तुमचं आरोग्य चांगलं राहील का? नाही राहणार का? कारण का दूषित पाणी तुम्ही पिताय. नशीब की बाबासाहेबांनी संविधान या देशाला दिलंय म्हणून तुम्ही प्रगती पथावरती आहात. तर अशा प्रकारे 22 प्रतिज्ञांचं काय आहे, महत्व आहे. तर याचा अर्थ असा, दुसरं जे रिझन आहे 22 प्रतिज्ञा देण्याचं ते काय आहे? 22 प्रतिज्ञा म्हणजे बौद्ध धर्माचे वॉल कंपाऊंडला काय बोलतात? संरक्षण दिन. बावीस प्रतिज्ञा म्हणजे काय आहे? दुसऱ्या भाषेत बौद्ध धर्माचं कवच कुंडल म्हणजे आपण त्याला बौद्ध धर्माचं काय प्रोटेक्टिव्ह कवर आहे. हे प्रोटेक्शन करते बौद्ध धर्माला. 22 प्रतिज्ञा म्हणजे काय आहे? बौद्ध धर्माचं प्रोटेक्शन कवर आहे.